नमस्कार. काल अनुचित प्रकार घडला तो आपल्या समोर मांडण्यासाठी त्या ठिकाणी आलो. काल महाराष्ट्र दिन आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्या सगळ्यांचा अभिमानाचा आणि गौरवाचा दिन, कामगारांचा कृतज्ञता सोहळा साजरा करण्याचा दिन, त्याचबरोबर जे हुतात्मे झाले त्यांना अभिवादन करण्याचा कालचा दिवस. या सगळ्या महत्वाच्या दिनी झेंडावंदन करताना उरणचे आमदार महेश बालदी यांनी काळी टोपी घातली. काळा रंग हा खरं तर निषेधाचा रंग मानला जातो. अनेकांनी काळा झेंडा दाखवला म्हणून किंवा देशाच्या पंतप्रधान उरणला आले म्हणून काळे झेंडे दाखवले म्हणून गुन्हे दाखल आहेत. अशा परिस्थितीमध्ये किंवा अशा सिच्युएशन मध्ये तुम्ही काळा रंग डोक्यावर परिधान करून देशाच्या प्रतीकाला तुम्ही त्या ठिकाणी काळा रंग दाखवल्याचं सुद्धा बघायला मिळालं. झेंडावंदन करत असताना काळा कलर रंग टोपी घालता म्हणजे निषेध तुम्ही करता. पहिल्यांदा मी तुमचा जाहीर निषेध करते आणि तुमच्या मनोवृत्तीचा जाहीर निषेध करते. ती काळी टोपी घालून तुम्ही ज्यांना खुश करण्याचा प्रयत्न करत होतात त्यांचे सुद्धा तुम्ही नाही आहात. तुमच्या मानसिकतेचा पण मी जाहीर निषेध करते. आणि त्यानंतर तुम्ही जर सगळ्यात मोठा प्रकार केला, तुम्ही तहसीलदाराच्या खुर्चीत जाऊन बसलात आणि तहसीलदाराला बाजूला बसवलं. खरं तर तहसीलदार हे महसुलातील सगळ्यात प्रमुख अधिकारी मानले जातात. त्यांची खुर्ची त्यांच्या पदाचा प्रतीक आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही त्या ठिकाणी आमदार त्या ठिकाणी खुर्चीत जाऊन बसले आणि तहसीलदार त्याच्या बाजूला बसले. ह्या तहसीलदाराने स्वतःचा पदाचा केलेला अपमान आहे आणि त्या ठिकाणी तो अपमान करण्याचा अधिकार सुद्धा तुम्हाला नाही. कारण अनेक लोक त्या ठिकाणी तुमच्याकडे बघून पोरं UPSC MPSC सारख्या परीक्षा देत असतात किंवा त्या ठिकाणी संविधानिक पदाचा अपमान तुम्ही त्या ठिकाणी केलात. तो अधिकार तुम्हाला नव्हता. सत्ता येते आणि सत्ता जाते, परंतु अशा पद्धतीने ज्या पद्धतीने तुम्ही काल वागलात ते अशोभनीय होतं. आणि त्या ठिकाणी आमदार